नमस्कार मंडळी, आज जायचं होतं आम्हाला जावळ काढायला. तर कोणाचे? आमच्या लाडक्या भाच्याचे. मग काय सकाळी लवकर उठले होते, बघते तर पाणी पण आजच आलं होतं. पाण्याला पण आजच यायचं होतं. 2-3 दिवस झाला आम्हाला पाणी आलं नव्हतं. तुम्हाला माहिती आहे का, आम्ही एवढं उजनी धरणाच्या जवळ असून आम्हाला पाण्यासाठी तरसावं लागतं. इकडे चिमणी छानपैकी दाणे एकटी पण होती. मग काय ब्रश वगैरे करून फ्रेश वगैरे झाली. आत्याने तोवर भाकरी वगैरे बनवली, जेवण वगैरे केलं, पटकन रेडी होऊन आम्ही निघालो. मग काय तुला छानसा ड्रेस वगैरे घ्यायचा होता. ड्रेस वगैरे घेतला, नंतर ती 5 भांडी वगैरे घेतली. तुमच्याकडे आहे का अशी पद्धत? कमेंट करून नक्की सांगा. मग काय व्हिडिओ वगैरे शूट करता आम्ही निघालो. म्हटलं अनुसाठी काहीतरी खायला घेऊन जाऊया. खायला वगैरे घेतलं आणि आम्ही बाहेर निघाले म्हणजे काहीतरी खादाडलं नाही असं झालंच नाही. मग काय मला दिसलं मक्याचं कणीस खात खात आम्ही पोचलो आदूकडे. आदू आमची वाटच बघत होता. गेले की त्याला घेतलं, त्याला थोडंसं खेळवलं, त्याच्यासोबत मस्ती वगैरे केली. तेवढ्यात तिकडं आणून जेवण वगैरे वाढायला घेतलं. तेवढ्यात काय धो पाऊस आला, आबाळ एवढं आलं होतं. म्हटलं पटकन आवरून घरी जायचं आहे. चिक्कू घरी वाट बघत असेल. चिक्कूला मी घेऊन आले नव्हते. मग पटकन इकडं जावळचं आवरून वगैरे घेतलं. इकडे काय मामाला टोपी घालण्याचा कार्यक्रम पण झाला. खूप एन्जॉय केलं बरं का कार्यक्रम. मग काय इकडं आदूला ओळून घेतलं. आदू एवढा आजारी होता, त्याला खूप ताप आला होता, त्यामुळे तो शांत बसतच नव्हता, तो रडतच होता. मग काय इकडे खेळत खेळत मामाने लावली की एकदाचीच कात्री काढली जावळ. मग काय पटकन जावळ वगैरे काढलं की मग आम्ही घराकडे निघालो. चला बाय.